म्हणजे माहिती पूर्ण आम्हाला काही भेटलीच नाही त्याबद्दल। त्याच्यानंतर आम्ही 8 दिवस झाले तहसीलदार, प्रांत, सर्कल अधिकारी यांना घेऊन आम्ही चर्चा केली, त्यांच्याबरोबर बसलो। तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मॅपिंग तुमची जे नाव तुमचे चुकीचे येतात, जसा एक मी असलम माझं नाव आहे ते माझा सुभाष पवार बोलून माझं नाव येतोय, ते हे आमची मॅपिंगच चुकीची होऊन राहिले। आणि त्याच्यामध्ये असा विषय आहे एक का त्यांचं म्हणणं असं आहे की ते म्हणतात की तुम्ही नो मॅपिंग करा। ठीक आहे, आम्ही नो मॅपिंग करू। नो मॅपिंगचं म्हणजे उत्तर काय, याचं म्हणणं काय? नो मॅपिंग म्हणजे ही का उद्या माझ्या आई वडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही होता, असलमचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही होता, ते आज आमचे मुसलमान मोहल्ल्यातले 2000 मतात, म्हणजे आता इथे जवळपास 554 का काय आहेत आणि बाकीचे 21 नंबर यादी, 22 नंबर, 23 आणि 24 नंबर यादीमध्ये। तर माझी विनंती आहे सरकारला का आमच्या मूल्यामध्ये हे जी घटना झालेली आहे मतदारांची, तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुनित्रा वहिनी यांना पण माझी विनंती आहे का आमची ये इलेक्शन कमिशनला तुम्ही आमची तक्रार करून आमचे जे मार्ग आहे मार्ग आमच्यासाठी मोकळे करा, ही विनंती आहे। हा विषय आमचा तिथपर्यंत तुम्ही इलेक्शन कमिशन पर्यंत हा विषय जायला पाहिजे, का की इथे असं झालेलं आहे का काही लोकांच्या आमच्या रद्द झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये माझी चर्चा आता आदितीताई तटकरे यांच्या पीए बरोबर पण माझी चर्चा झाली, भावना घाणेकर बरोबर माझी चर्चा झाली। त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही हे